मनात नसताना पदरी आई आणि बाप होण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे आणि आज स्वराची पूर्ण हॉस्टेलची तयारी केलेली आहे. परंतु का कुणास ठाऊक स्वरा भावूक झाली आणि अक्षरशः भरपूर रडली आणि तिचं मत नक्की ऐक. सगळेजण त्यांची हट्ट त्यांच्या पप्पावर करतात. हा, आमचे हट्ट पूर्ण फक्त तूच करतात. बरं, थँक्यू सो मच. रडायचं नाही, रडला कोण रडत असते? जे बुद्धीला असतात, जे आयुष्यात काही करू शकत नाही ना, ते लोक रडत असतात. आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. तर आज फादर्स डे होता आणि स्वरा बोलली आम्हाला बाप काय आहे हे माहितीच नाही, आम्ही हट्टही तुझ्या जवळच करतो आणि ते पूर्णही तूच करते, म्हणून तिचा हट्ट पूर्ण. तर स्वराची शॉपिंग चालू झालेली आहे. याच्यापासून स्टार्ट केलेली आहे शॉपिंग. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आज माझं लेकरू भरपूर रडलेलं आहे. काही लोक म्हणते तुम्ही ऑन कॅमेरा कसं काय रडू शकता, काही लोक म्हणते ड्रामा आहे. तर ठीक आहे बाबा, ड्रामा आहे. हे त्या सिंगल मदर साठी आहे की ज्या नवरा नसताना एकटं करतात. एक मदर्स डे त्या महिलांसाठी सुद्धा असायला पाहिजे की नवरा असताना सुद्धा ते आई आणि बापाचं कर्तव्य पूर्ण करतात. एक आई आपल्या मुलांसाठी काही करू शकते. म्हणूनच म्हणतात बाप हा कधीच आई होऊ शकत नाही, परंतु आई बाप आणि आई दोन्ही पण होऊ शकते. बरोबर ना? तर भरपूर लोकांचा असाही प्रश्न आहे की सैनिकी स्कूलची प्रोसिजर सांगा हे ते, आणि तुमच्या माहितीसाठी मी प्रत्येक क्षण माझा सुखाचा असो दुःखाचा असो तुमच्यासोबत शेअर करत असते. परंतु आता दुःख तर आयुष्यातून गेलेलं आहे, सुखच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशी स्वामीचरणी मी प्रार्थना करते. तर सकाळ झालेली होती, संडे होता, फादर्स डे पण होता आणि उद्या स्वरा सैनिकी स्कूलला जाणार आहे, म्हणून तिचं काही सामान पण घ्यायचं होतं. तर सगळ्यात पहिले स्वराज फ्रेश झाला, स्वरा पण फ्रेश झालेली आहे. स्वराजचे नख कापून दिलेले आहे. मनीषा मॅडम आलेले आहे. तर मनीषाचा मला भरपूर असा सपोर्ट होतो, व्हिडिओ काढण्यापासून एडिटिंग पासून तर स्वयंपाकापर्यंत तिचा मला सपोर्ट होत असतो. चांगली राहायचो. हा काय झालं? चांगला अभ्यास करायचा आहे. लोकांनी जर उत्तर द्यायचं कशी की तू वाईट मार्गावर कधी जाशील. बरोबर. पैसे द्या, पैसे 2 मिनिटं गुगल पे करते मी. सांग मग, आज फादर्स डे आहे, काय बोलायचं आहे तुला? जोरानं बोल. स्वतःचे हट्ट त्यांच्या पप्पा जड करतात, पण आम्ही फक्त आमच्या मम्मी जाऊन करतो. नाही जायचं. तुमचा नंबर आहे ना? नाही, तुमचा नंबर नाही आहे. ते दुसरे होते ना. तर स्वराने फादर्स डेच्या निमित्त एक वाक्य बोलले की बाबा सगळे जण हट्ट त्यांच्या पप्पा सोबत पूर्ण करतात, पर आम्ही तर हट्ट ही तुझ्या स्पर्शी पूर्ण करतो आणि ते पूर्ण पण तूच करता. आणि ते ऐकून अक्षरशः मी पण भरपूर रडली, कारण तिच्या समोर मी कमजोर कधीच होत नसते. आधी मी भरपूर कमजोर होत होती, परंतु तिच्यासाठी जर काही करायचं असेल तर मला कमजोर होऊन चालणार नाही. सगळेजण त्यांची हट्ट त्यांच्या पप्पावर करतात. हा, आमचे हट्ट पूर्ण फक्त तूच करतात. बरं, थँक्यू सो मच. रडायचं नाही, कोण रडत असते? जे बुद्धीला असतात, जे आयुष्यात काही करू शकत नाही ना, ते लोक रडत असतात. आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. बरोबर. मी काही करू शकतो, मी रक्त विकीन, मी काही करू शकेन, फक्त तू मला जॉबवर लागली पाहिजे, मला हे इच्छा आहे. हा, फक्त मला तू जॉबवर लागून दे. कुठले? गव्हर्नमेंट जॉबवर. ते मला सोशल मीडियावर आणायचं नाही आहे तुला, कारण मी भरपूर सहन केलं, मला तुला ते सहन नाही करू द्यायचं आहे. बरोबर. हा, तुला असं वाटत असेल मी माझ्यापेक्षा दूर ठेवतो पण त्याला काही कारण आहे. बरोबर. येते का पप्पाची आठवण वगैरे? खरं सांग. कधीतरी मी रागावतो, बोलतो, मारतो तेव्हा की आपले पप्पा असते तर असं झालं असतं, आपले पप्पा असते तसं झालं असतं? नाही ना? चलायचं मग तुलसीबाग मध्ये. काय काय पाहिजे तुलसीबाग मधून? तेव्हाच घेईन मी.
लिस्ट नाही बनवून ठेवली, तिथं गेल्यावरच घेतो मी. घेतोस का? पैसे नाही आहेत ना? हाय आपल्याजवळ एटीएम, एवढं मोठं एटीएम. तर आता स्वरा जाणार आहे. तिचं ऍक्च्युली काल भरपूर सामान घेतलेलं आहे आणि काही राहिलेलं आहे ज्या मुलींच्या नीड्स असतात. तर म्हटलं आज तुलसीबागला जायचं आहे म्हणून मग तयारी वगैरे केलेली आहे. मिशोची साडी आहे, याचा रिव्ह्यू पण द्यायचा होता मला. मनीषा आता मनीषाने स्वयंपाक वगैरे केलेला आहे. तर आता आम्ही निघणार आहे. तो तुम्ही पण शॉपिंग मध्ये कंटिन्यू बनवा. ओके, बाय. तर कधी कळलंच नाही स्वरा इतकी समजूतदार आणि मोठी कधी झाली आणि माझ्या कष्टाची माझ्या मुलांना जाणीव आहे, याचंच माझं समाधान आहे. तर इथं आम्ही सर्व स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता भेंडीची भाजी वगैरे सर्व स्वयंपाक मनीषाने केलेला होता, कारण आम्हाला तुलसीबाग मध्ये जायचा होता, व्हिडिओ पण शूट करायचा होता. त्याच्यामुळे पटापट मनीषाने स्वयंपाक आटपून घेतला. आम्ही क्लिनिंग केली, कपडे वगैरे वॉश करून घेतले, मुलांच्या आंघोळी करून दिल्या. आज संडे होता, मुलांचे नख वगैरे कापून दिले, स्वराचं पण डोकं वॉश करून दिलं आणि तिचे पण नख वगैरे कापून दिले. आणि आमचं बेसिंग सुद्धा खराब झालेलं होतं. तर आता आम्ही फायनली जेवण करायला बसलेला आहोत. मनीषा मॅडमनी स्वयंपाक केलेला आहे. तसं तर त्याला सगळ्यांना माहित आहे, माझ्याकडे आल्यावर मनीषा स्वयंपाक करत असते. इकडे बसायचं कारण म्हणजे आमचं बेसिंग झालेलं आहे खराब, तर ते दादा येणार आहे आता लावायला, म्हणून आम्ही इथं बसलेला आहो. आणि आज आम्ही मस्तपैकी कसा सुनरी सखी फायनली कॉटनच्या साडीवर ड्रेसने व्हिडिओ करणार आहे. ओके, तर चला जेवण करूया. सगळ्यात अगोदर मस्तपैकी भेंडीची भाजी वगैरे आहे. तर आमचं बेसिंग खराब झाल्यामुळे ते दादा बेसिंग दुरुस्त करायला आले होते आणि आम्ही बेडरूम मध्ये सर्वांनी जेवण वगैरे केलं. मनीषाची मला भरपूर अशी हेल्प होते, मुलं सांभाळण्यासाठी असो, एडिटिंग साठी असो, व्हिडिओ शूट साठी असो की स्वयंपाकासाठी असो. आज आम्हाला तुलसीबाग मध्ये जाऊन या साड्यांचा रिव्ह्यू व्हिडिओ शूट करायचा होता फ्रेंडशिपवर. त्यासोबतच स्वरा खूप एक्साइटेड होती कारण तिला भरपूर असं सामान घ्यायचं होतं. मी माझ्या पद्धतीने तर सर्व काही तिला सामान घेऊन दिलेलं आहे, जे तुम्हाला समोर दिसणार आहे. कारण मी हा एकच प्रयत्न करत असते की माझ्या मुलांनी आयुष्यात कधी हा शब्द बोलू नये की आमच्या आयुष्यात पप्पा नव्हते म्हणून आईने आम्हाला काहीतरी कमतरता केली. आणि स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित चालू आहे. एका स्त्रीने जर मनात आणले ना तर काहीही होऊ शकते. आणि ह्या ताई दगडूशेठ हलवाई येथे बाहेर फुलं आणि पेढे विकतात. आणि कसं आहे, ताईचे मिस्टर हे झालेले आहेत, देवाघरी गेलेले आहेत. ताईंना 3 मुली आहेत आणि ते बघून खूप छान वाटलं की एकटी महिलेने जर मनावर घेतले ना ती कशा पद्धतीने सुद्धा रणरागिणी होऊ शकते. शॉपिंग चालू झालेली आहे, याच्यापासून स्टार्ट केलेली आहे शॉपिंग. तर दगडूशेठ हलवाई त्या ताईची भेट घेतली, भेटून खूप छान वाटलं. आणि त्या ताई म्हणे मी तुमचे व्हिडिओ बघत असते, मला भरपूर अशा आळते आणि हीच आमची पोच पावती आहे. तर फायनली तुलसीबाग येथे आम्ही पोहोचलेला आहोत आणि ते रॅबिटचे जे कान आहे ते घेतले स्वरासाठी सगळ्यात अगोदर. आणि तुलसीबाग मधून भरपूर स्वराने शॉपिंग केलेली आहे आणि याच्यापासून सुरुवात केलेली आहे. बेड झाल्या, पिना झाल्या आणि अजून काही कपडे वगैरे आम्ही तिथूनच घेतलेले आहेत. आणि आमची अशा पद्धतीने शॉपिंग सुरू झाली. आपण नाही म्हटलं ना तरी मुलांना जवळ ठेवणे काय नाही, हॉस्टेलला पाठवणे काय सारखंच आहे. भरपूर असा खर्च पण लागतो. स्वराने तिच्या इच्छेने भरपूर शॉपिंग केली. त्याच्यात मी तिला आता तिच्या शाळेत प्रोग्राम, सांस्कृतिक प्रोग्राम पण होणार होते आणि त्यांनी सांगितलेलं होतं की मुलांसोबत नऊवारी त्यासोबतच ज्वेलरी वगैरे पाठवा, जेणेकरून सांस्कृतिक कार्यक्रम घेताना तुमचे मुलं पार्टिसिपेट होणार आहे. तर माझ्याकडे जी नऊवारी होती, एक ब्लाऊज होतं, ते मी स्वराला दिलं होतं. त्याच्यासोबत त्याला मॅचिंग बांगड्या घेतल्या, टिकल्या घेतल्या, वीक घेतली, म्हणजे अक्षरशः लहान सहान गोष्टी घेतल्या. तिच्यासाठी स्लीपर चप्पल घेतली, अजून एक्स्ट्राची चप्पल घेतली. असं थोडं थोडं करून माझी पण म्हणजे मनीषाची पण शॉपिंग चालू होती आणि स्वराची पण शॉपिंग चालू होती. तर इथं आम्ही सुंदरे मेरी बहिणा, सुंदरे मेरी तू चंपा मैं चमेली असा मी केला. आणि खरंच सुखात म्हणजे दुःखात आपल्याला सावरण्यासाठी चांगल्या मैत्रिणी असणं खूप आवश्यक आहे. आणि अशीच मैत्रीण माझ्याकडे आहे, ती म्हणजे मनीषा. आणि मनीषा जर आली नाही की भरपूर लोकांना तो सुद्धा त्रास होता की मनीषा कुठे गेली. तर आमची ना पूर्ण शॉपिंग वगैरे आटोपली होती आणि भरपूर असं आम्ही थकलेलो होता. म्हणून ना म्हटलं चला काहीतरी खाऊन घेऊया, कारण घरी गेल्यावर कॅपॅसिटीच नव्हती काही करायची किंवा खायची. आणि खरंच सध्या मी एवढी हॅपी आहे ना, माझ्या मनात ना नवऱ्याचा विचार येत ना, मला त्याला रागायचा आहे ना, मला त्याला शिव्या द्यायचा आहे, काहीच करायचं नाही. मी त्याला त्याच्या नशिबावर सोडलेलं आहे. त्याला जर संसाराची, मुलाची फिक्र असती, काळजी असती, तो असा वागलाच नसता. तर आम्ही फायनली मुलांनी चॉकलेट पिझ्झा घेतला, मनीषाने मी काय मंचुरियन नूडल्स काहीतरी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही खाल्लेलं. तर झालेलं असं की आता दिवसभर म्हणजे माझ्या कामामुळे ना उशीरच होत आहे. आणि फायनली आता आम्ही गेलो होतो शॉपिंगला स्वराच्या. तर स्वराची शॉपिंग वगैरे सर्व झाली, परंतु आता त्यांचा मेसेज आलेला आहे की फी भरल्याशिवाय उद्या आम्ही घेणार नाही आहोत.
तर तिची इन्स्टॉलमेंट भरायची आहे. तर आता ती जाता इन्स्टॉलमेंट भरायला. स्वराला म्हटलं वरून पावती पाठव. ठीक आहे. सर्व काही झालेलं होतं पण स्वराची फी भरायची बाकी होती आणि अशातच स्कूलमधून आला की आताच तुम्ही भरा किंवा उद्या एंट्री होणार नाही. आज मला साधारणतः 70,000 फी भरायची होती. कॅफेवर गेली पण कॅफे बंद झाले होते आणि कुठं कुठं म्हणजे सर्व्हर डाऊन होतं, त्याच्यामुळं मी काही फी भरू शकली नाही. इथं मनीषा तिच्या व्हिडिओची एडिटिंग करत होती. बाहेरून आम्ही जेवण करून आलो होतो, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नव्हतं. घरी आल्यावर मी सगळं घर आवरून ठेवलं. सगळ्यात अगोदर भांडी वगैरे घासली आणि नंतर मी स्वराचं आवरायला घेतलेलं आहे. पसारा देऊ नको म्हणे जास्त, समजून सांग म्हणे सर्व. हाय फ्रेंड्स, तर स्वराची सर्व पॅकिंग याच्यामध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता मुलांना हॉस्टेलमध्ये जाणं म्हणजे आपण म्हणतो हॉस्टेलमध्ये जाणं सोपी नसते. तर खूप छान स्वराची स्कूल आहे. आणि माझा हा चड्डा जरा अंडर एस्टिमेट करा. माझ्या मैत्रिणीला ठसका लागला. इग्नोर करा. अंडर एस्टिमेट. इकडे पण चड्डाच आहे पण जाऊ द्या, सगळे चड्डेच बसलेले आहे तिथं. चलो सुरू करे. तर सर्व मी आवरून घेतलेलं आहे. आवरून घेतल्यानंतर फायनली मी आता इथं स्वराची बॅग आवरायला घेतलेली आहे. तर मला ना ते कपड्यांचा घाण सेंट वगैरे येतो ना ओलाव्यामुळे, ते पॅकेट आलेले होते ते मी स्वराला दिलेलं आहे. त्यासोबतच हा स्वराचा मेकअप बॉक्स आहे. याच्यामध्ये शॅम्पू, त्याच्यानंतर कंगवा, पावडर, ही ज्वेलरी दिलेली आहे आणि काही मेकअपचं सामान सुद्धा दिलेलं आहे कारण आषाढी एकादशी. त्याच्यानंतर गणपती बाप्पा हा मेडिकल बॉक्स सुद्धा दिलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये आपलं डेटॉल, मलम वगैरे सर्व काही दिलेलं आहे. आणि सोपीची एक डबी पण दिलेली आहे आणि त्यासोबतच काही बिस्किट दिलेले आहेत आणि त्यासोबतच ड्रायफ्रुट्स दिलेले आहे, काजू, बदाम आणि पिस्ता असा पद्धतीने ते पण दिलेले आहे. त्यासोबतच केळीचे चिप्स, आलूचे चिप्स असं सर्व काही मी माझ्या मुलीसोबत दिलेलं आहे, जेणेकरून तिथं असताना सुद्धा तिला असं वाटायला नको की बाबा मी घरी असते ना तर मी हे खाल्लं असतं ते खाल्लं असतं, असं तिला वाटायला नको. जसं मी स्वरासाठी सर्व आणलेलं होतं ना तसंच मी ना म्हणजे मनीषासाठी पण सर्व आणलेलं होतं. तर अशा पद्धतीने मी माझ्या मुलीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहो. म्हणूनच म्हटलं मनात नसताना सुद्धा नशिबात म्हणजे बाप होण्याचं भाग्य पदरी पडलेलं आहे, त्याच्यामुळं मी टेन्शन घेणार नाही. आणि स्वरासोबत मस्तपैकी एक स्वामींची मूर्ती आणि त्यासोबतच एक गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती दिलेली आहे, जेणेकरून तिला सांगितलेलं तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर टेबलवर स्वामींची स्थापना करायची, गणपती बाप्पाची स्थापना करायची. उठल्यानंतर गणपती बाप्पाला म्हणायचं मला माझ्या प्रत्येक कार्याला यश मिळू दे आणि स्वामींना बोलायचं की प्रत्येक कामात तुम्ही माझ्या सदैव सोबत राहत. अशा पद्धतीनं रात्रीच्या 12 वाजले होते आणि स्वराची पूर्ण शॉपिंग आटोपली होती. एक भीती होती, एक दास्ती होती की आता माझं लेकरू दूर जाणार आहे. आणि अशा पद्धतीने नंतर मनीषाने पूर्ण ब्लॉग एडिट वगैरे करून घेतलेले आहे. सांगायचं एकच आहे की एका स्त्रीने जर मनावर आणलं ना तर ती काहीही करू शकते, काही पण ती करू शकते. त्याच्यामुळे सिंगल मदरला एकच सांगायचं आहे की असे काम करा जेणेकरून तुमची मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना गर्व झाला पाहिजे की माझ्या आईने मला कष्टाने उभं केलेलं आहे, नाही की शरीराचा सौदा वगैरे करून. कारण ऑप्शन भरपूर आहे, ते आपल्यावर आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीने आपल्या मुलांना लहानाचं मोठं करायचं आहे. आणि भरपूर सिंगल मदर मला भेटल्या आणि त्या हेच सांगत होत्या की आम्ही तुमचं पाहून जगत आहोत आणि तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. तर त्या सर्वांना थँक्यू सो मच जे मला तुलसी बॅग मध्ये भेटले होते. भरपूर लोक भेटलेले आहेत, भरपूर लोकांनी सेल्फी वगैरे घेतलेले आहेत, परंतु कोणी कोणी म्हणते की ताईच कुठं पोस्ट वगैरे करू नका, त्याच्यामुळे मी त्यांचे कुठेही चेहरे वगैरे शेअर करत नाहीये. बाकी ज्या ज्या लोकांना भेटलेली आहे त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. तुम्हाला भेटून मला सुद्धा भरपूर आनंद झालेला आहे. तर पुण्यात आल्यानंतर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.